नमस्कार मंडळी, मीनाच तडकामध्ये मी मीनाक्षी तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. श्रावणही संपला, गणपती बाप्पाही गेले. आता आपण छान असं नॉनव्हेजचा बेत करणार आहोत. तर नॉनव्हेजमध्ये कोकणी पद्धतीने केली जाणारी ही मस्त अशी पुरी, ज्याला कोकणी भाषेत वडा असं म्हटलं जातं, ते आपण आज बनवणार आहोत. त्याचबरोबर आपण बनवणार आहोत मटण बनवूया. तर हे मटण मी कोल्हापुरी आणि कोकणी असा मिक्स बनवलेला आहे, अशा मिक्स पद्धतीने बनवलेला आहे. त्याचबरोबर अगदी कमी पाण्यामध्ये किंवा पाणी न घालता शक्यतो आपण मटण कसं शिजवू शकतो त्याचीही मी तुम्हाला इथे माहिती देणार आहे. त्याच्यामुळेच आपल्या कोणत्याही रेसिपीला मटणाच्या खूप छान चव येते. तर जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट आपल्या किचनमध्ये जाऊया आणि बघूया आजचा झणझणीत आणि चमचमीत असा मटणाचा बेत. तर इथे बघा, मी इथे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. तर चांगलं मटण कसं ओळखायचं? तर मटणाला बऱ्यापैकी फॅट जेव्हा चिकटलेलं असतं ते मटण घ्यायचं नाही, किंवा खूप असं डार्क कलरमध्ये असतं, एकदम डार्क कलर, तर सुद्धा मटण घेऊ नका, कारण ते खूप जून असतं. मटणाचा कलर हलका गुलाबी किंवा जसा आता व्हिडिओमध्ये दिसतोय अशा पद्धतीचा असायला हवा. याच्यामध्ये मी संपूर्ण रेसिपीसाठी जेवढं मीठ लागणार आहे, साधारण 2 मोठे चमचे मीठ मी इथे घातलेलं आहे. त्याचबरोबर आपण इथे घालणार आहोत भरपूर अशी हळद. नॉनव्हेज रेसिपीमध्ये हळद सुरुवातीलाच घालायची. हळदीमुळे बॅक्टेरियल जी वाढ असते ती थांबते, आणि हे मटण आहे ऑब्व्हियसली याच्यामध्ये बरेचसे गोष्टी जर्म्स वगैरे असू शकतात, किंवा त्यांची वाढ लगेच होऊ शकते, कारण हे शेवटी मांस आहे. त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये मीठ आणि हळद लावून याला एक 5 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. अगदी तुम्ही लगेच फोडणी दिली तरी चालते, काहीच प्रॉब्लेम नाही. पण याच्यामध्ये आपण 2 चमचे हळद आणि 2 चमचे मीठ घातलेलं आहे. तर लक्षात ठेवा, चिकन आणि मटन मॅरिनेट करताना किंवा फोडणी देताना त्याच्यामध्ये हळद ही असायलाच हवी. ती हेल्थसाठी पण महत्वाची आहेच. त्याचबरोबर आपल्याला मटणामध्ये जी वाढ होणार आहे जंतूंची, ती थांबवण्यासाठी सुद्धा मदत करते. आता इथे मी अजून एक ट्विस्ट देणार आहे. हा अख्खाच्या अख्खा लसूण मी फोडणीमध्ये घालणार आहे. तर या लसणामुळे खूप छान टेस्ट येते मटणाला. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही हा असा जेव्हा ताटात येईल मसाल्यांसोबत ग्रेव्ही बनल्यानंतर असाच्या असा, तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही की हे मटण आहे की हा लसूण आहे. इतकी छान टेस्ट येते. तर इथे बघा, मी एका कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे. आज आमच्या नवरोबाला मोहरीच्या तेलातलं मटण खाण्याची खूप इच्छा झालेली आहे. मी मोहरीचं तेल घातलेलं आहे. तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये मी लसूण घातलेला आहे आणि त्यामध्येच मटणाला फोडणी द्यायची आहे. तुम्हाला इथे नॉनस्टिक कुकर असल्यामुळे लक्षात येत नाही, पण तेल खूप गरम आहे. तर खूप चांगलं एकदम कडकडीत गरम झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये मटण घालणार आहोत. गॅसची फ्लेम हाय ठेवून मटण 2 ते 3 मिनिट चांगलं परतून घ्यायचं. तर माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बारीक सारीक टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या असतात. व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण जी चव असते, मेन चव, ती एक छोट्या छोट्या स्टेप्समुळेच येत असते, आणि त्या स्टेप्स मी इथे व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेल्या असतात. आता बघा, मी इथे कुकरचं झाकण न लावता याच्यावरती एक ताट ठेवलेलं आहे, आणि ह्या ताटावरती जड वस्तू जसं की खलबत्ता किंवा भरलेला पाण्याचा तांब्या किंवा कोणतंही जड भांड ठेवायचं आहे, जेणेकरून आतमध्ये वाफेमुळं मटणाला पाणी सुटेल आणि याच पाण्यामध्ये आपल्याला मटण शिजवायचं आहे, आणि तरच आपल्या मटणाला छान चव येते. तर याच्यावरती बघा, मी इथे भरलेला पाण्याचा तांब्या ठेवलेला आहे. गॅसची फ्लेम हाय होते, आता थोडीशी मीडियम करायची आहे. मीडियम टू हाय हीटवरच आपल्याला हे छान 5 मिनिटं असंच ठेवायचं आहे. चांगली वाफ येऊन द्यायची आहे. तुम्हाला एक 5 मिनिटांनी मी दाखवतेच. तर आता 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता, मस्त अशी वाफ यायला सुरू झालेली आहे, म्हणजे आपल्या मटणाला स्टॉक सुटायला सुरुवात झालेली आहे. तर अशा वेळेला आपण अजून एक 3-4 मिनिटं असंच ठेवायचं आहे. यातली वाफ न काढता तांब्या असाच ठेवायचा किंवा जड वस्तू अशीच ठेवायची, जेणेकरून आतमध्ये अजून स्टॉक सुटायला मदत होईल. आता बरोबर 10 मिनिटं झालेली आहेत. आता मी याचं झाकण काढून बघते. खूप छान स्टॉक आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर एवढ्या स्टॉकमध्ये मटण आरामात शिजून जातं. काही वेळेला जर मटण कट करून खूप वेळ ठेवलेलं असेल तर ह्याच्यापेक्षा अगदी कमी स्टॉक सुटतो. त्यावेळेला तुम्ही अर्धी वाटी किंवा 1 वाटी पाणी, गरम पाणी याच्यामध्ये घालू शकता. आता या स्टॉक आल्यानंतर मग मी याला झाकण लावणार आहे, जे कुकरचं प्रॉपर झाकण आहे ते, आणि याला 2 ते 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत.
तर मटण खूप कोवळं असलं तर 2 शिट्ट्या बस आहेत, नाहीतर तुम्ही 3 शिट्ट्या घेऊ शकता. तर आता जोपर्यंत शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण बघूया मसाले काय काय घ्यायचे आहेत. इथे बघा मी 3 चमचे तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा खसखस घेतलेली आहे. तर हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे फोटोमध्ये दिसतच आहे इतके सगळे पदार्थ मी मसाल्यासाठी घेतलेले आहेत. एक एक करून चला बघूया. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, कारण लसूण आपण अख्खा घेतलेला आहे. थोडंसं अर्धा इंच आलं. ओलं खोबरं घेतलेलं आहे, सुकं घेतलेलं नाहीये. तर हा थोडा कोकणी ट्विस्ट देतोय आपण. हे खडे मसाले आहेत, दालचिनी, हिरवी वेलची, काळी वेलची, बदाम फूल, काळी मिरी आणि लवंग आणि इथे 2 भाजलेले कांदे घेतलेले आहेत. तर हे खडे मसाले तुम्ही अख्खेही वापरू शकता, पण हे असे जर तुम्ही वाटणामध्ये घातले तर वाटण छान टेस्टी होतं आणि गरम मसाला घालायची गरज पडत नाही. त्याचबरोबर आपण धुतलेली भरपूर सारी कोथिंबीर सुद्धा वाटणामध्येच घालायची आहे. त्याच्यामुळे आपल्या रश्श्याला किंवा ग्रेव्हीला खूप छान कलर येतो आणि हे एकदम फाईन पेस्ट करून अशा पद्धतीने घ्यायचे आहे आणि हा एवढाच मसाला आपण वापरणार आहोत. तर आता मसाल्याची तयारी झाली. आता आपण वड्यांची तयारी करूया. तर इथे लसूण, आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याची छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे. एकदम बारीक पेस्ट करायची. थोडंसं पाणी घालावं लागलं तरी हरकत नाही, पण पेस्ट एकदम बारीक असायला हवी. इथे परात घेतलेली आहे. परातीमध्ये आपण आपल्याला लागणारी सगळी पिठं घेऊयात. इथे बरोबर 1.5 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप आपण ज्वारीचं पीठ घालूया. अर्धा कप बेसन घालूया आणि पाव कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर ह्याप्रमाणे इथे मी बनवते, पण तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. इथे मी जी आपण पेस्ट बनवलेली आहे ती सुद्धा घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. थोडीशी हळद घालूया, साधारण अर्धा चमचा. भुना जिरा पावडर घालूया आपण 1 चमचा. 1 ते 1.5 चमचा तुम्ही इथे घेऊ शकता. त्याच्यानंतर धने पावडर घेऊया 1 चमचा. आणि इथे मी हिंग घेतलेला आहे. अगदी थोडासा पाव चमचा इतका हिंग घेतलेला आहे. आणि लाल तिखट तुम्हाला जितकं तिखट आवडतं त्याप्रमाणे लाल मिरची पावडर घेतलेली आहे. हा मसाला नाहीये. ही आहे प्लेन मिरची पावडर. आता हे सगळे मसाले पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचे. तुम्ही बघितलं असेल मी जी मिरची आणि लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट बनवलेली आहे ती सुद्धा याच्यामध्ये घातलेली आहे. तर मी मिरची मुद्दामून नाही घातलेली, कारण आपण हे वडे नॉनव्हेज सोबत खातो, सो त्यामुळे मी इथे मिरची पावडर घातलेली आहे, ज्याच्यामुळे थोडीशी पुरी जास्त स्पायसी होत नाही, व्यवस्थित होते, जशी आपल्याला नॉनव्हेज बरोबर खाता येईल. आणि हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे चांगलं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे एखादं पीठ नसेल, समजा तांदळाचं पीठ नसेल, ज्वारीचं पीठ नसेल, तर त्यावेळेला तुम्ही ते स्किप सुद्धा करू शकता. फक्त इतकंच की गव्हाचं पीठ आणि बाकीची पिठं यांचं प्रमाण साधारण तेवढंच असावं. आता हा छान गोळा बनवून तयार आहे. तर हा आपल्याला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ ठेवू शकत नाही आपण रेस्टिंगसाठी. तर मी अगदी 10 मिनिटात आपलं मटण करून घेते आणि मग आपण पुऱ्या करायला घेऊया. तर इथे मी 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर मगच झाकण काढलेलं आहे. आणि स्टॉक सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी थोडासाच आहे. खूप जास्त पाणी मुळात घातलेलंच नव्हतं. आणि ते मटण सुद्धा व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. आता एका कढईमध्ये मी चांगलं तेल गरम करून घेतलं. कडकडीत असं तेल गरम करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये उभा चिरलेला 1 कांदा घालायचा आहे. चांगला मोठा कांदा घ्यायचा आहे. तर आपण बघा मसाल्यामध्ये सुद्धा कांदा वापरलेला आहे. पण इथे ग्रेव्हीमध्ये सुद्धा असा कांदा मला आवडतो म्हणून मी वापरते. तुम्हाला जर खूप असा कांदा आवडत नसेल किंवा 2 वेळेला तुम्हाला घालायचा नसेल, तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. चवीमध्ये कोणताही फरक पडणार नाही. तर कांदा चांगला लालसर होईपर्यंत इथे परतून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. तर कांदा चांगला भाजल्यानंतर याच्यामध्ये घालूया आपण लाल तिखट, जो साठवणीतला मसाला किंवा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला जो आहे तो. इथे मी 3 ते 4 चमचे घालते, कारण मटण हे नेहमी झणझणीतच असतं त्यासाठी. तर तेलामध्ये असा छान आपण चटणी म्हणतो किंवा मसाला परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण बनवलेलं वाटण घालायचं आहे. तर इथे मी सगळं वाटण घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता.
आणि ह्या वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनिटं मध्यम किंवा लो फ्लेमवरती आपण हे परतून घेतलेलं आहे. तर मोहरीचं तेल असल्यामुळे आपल्याला खूप तवंग दिसत नाही किंवा खूप तेलकट दिसत नाहीये. आणि आपले मसाले सुद्धा आधी आपण भाजूनच घेतले होते. तीळ, खसखस, जिरे आपण ऑलरेडी भाजून घेतले होते. कांदाही भाजून घेतला होता. सो इथे मसाला चांगला ड्राय झाला की त्याच्यामध्ये आपण शिजवलेलं मटण काढून घ्यायचं आहे. तर एकदा तुमचं मटण व्यवस्थित शिजलं आणि परफेक्ट मसाला किंवा वाटण बनलं की ग्रेव्ही बनायला खूप वेळ लागत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता मटण छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. तुम्हाला जर ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी खूप पातळ किंवा खूप घट्ट पाहिजे असेल तर त्याप्रमाणे तुम्ही पाण्याची क्वांटिटी कमी किंवा जास्त करू शकता. 5 मिनिटानंतर मटणाला छान उकळी आलेली आहे आणि आपलं मटण जे आहे ते अगदी रेडी आहे. सो याच्यावरती कोथिंबीर भुरभुरून मी हे तयार करते. इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय मटण खूप छान अशी उकळी आलेली आहे आणि वास पण खूप सुंदर येतोय. तर मी याच्यावरती भरपूर सारी हिरवी कोथिंबीर जी आहे ती भुरभुरते. मीठ आपण कुठेही वापरलेलं नाही कारण मीठ मी सुरुवातीला मटण शिजवतानाच वापरलं होतं. तर ग्रेव्ही तयार आहे. आता आपण पटापट पुऱ्या करून चटकन सर्व्ह करायला घेऊया. तर या पिठामध्ये ज्वारीचं पीठ आहे प्रामुख्याने आणि तांदळाचं सुद्धा पीठ आहे. सो आपण हे जास्त वेळ मळून न ठेवता अर्ध्या तासाच्या आतच करायला घेतोय. तर इथे बघा मी पुन्हा एकदा थोडीशी कणिक मळून घेते किंवा पीठ जे आहे ते मळून घेते. आता हे जे वडे आहेत हे आपण लाटणार नाही आहोत. तर हे चांगले हाताने व्यवस्थित पसरून होतात तयार. याला खूप जास्त वेळ लागत नाही. फक्त पीठ तुमचं जास्त टाईट डो नसायला पाहिजे. जसं मी प्रमाण दाखवले ते जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं तर वडे तुमचे पटकन अगदी जाता जाता तयार होतात. तर ज्या परातीमध्ये आपण पीठ मळलं होतं ते मी पीठ साईडला घेतलेलं आहे आणि त्या परातीमध्येच आपण हे वडे बनवून घेत आहोत. तर प्लास्टिकचा जो कागद आहे एखादा स्वच्छ कागद घ्यायचा, त्याला तेल लावायचं आणि जसा तुम्हाला वडा बनवायचा आहे त्या पद्धतीने छोटासा पेढा बनवायचा. आता हा पेढा थोडा मोठा झालाय तर आपला वडा थोडा मोठा होईल म्हणून मी हा पुन्हा एक छोटासा पेढा बनवलेला आहे. त्याला चांगलं तेल लावायचं, थोडंसं तेल लावते मी याला आणि त्याच्यावरती पेपर आपण छान असा झाकायचा आणि अगदी अर्ध्या मिनिटामध्ये आपली एक पुरी तयार होते किंवा एक वडा तयार होतो. जस्ट आपल्याला ह्याला पसरून घ्यायचं आहे. जसं मी इथे दाखवते अशा पद्धतीने. तर हे असं पसरून झालं की कॅरी बॅग वेगळी करायची किंवा जो प्लास्टिकचा कागद आहे तो वेगळा करायचा आणि खूप छान पातळ तयार होतो आपला वडा. सो इथे बघा कॅरी बॅग आपण अलगद व्यवस्थित बाजूला करू शकतो. खूप कष्ट करायची आपल्याला अजिबात गरज नाही. जाता जाता अगदी लहान मुलं सुद्धा करू शकतील अशा पद्धतीचे हे वडे आहेत. तेल चांगलं गरम झालेलं आहे. सो या तेलामध्ये असा वडा छान सोडून द्यायचा. गॅसची फ्लेम मोठी करायची आणि पटकन त्याला टुम्म फुगवून घ्यायचा. असे वडे जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा तुम्ही हे वडे चहा बरोबर नाश्त्याला किंवा टी टाईम स्नॅक्सला सुद्धा करू शकता किंवा जर तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल प्रवासात तर 2-3 दिवसांसाठी अ, हे तुम्ही खाण्यासाठी सुद्धा घेऊ शकता. असा हा वड्यांचा प्रकार आहे. खूप टेस्टी आणि खूप हेल्दी असा हा प्रकार आहे आणि कोकणामध्ये स्पेशली नॉनव्हेज सोबत हे केले जातात. तर अशा पद्धतीने आपण सगळे वडे बनवून घेऊया आता. आणि अशाच पद्धतीने मी सगळे वडे बनवून घेते. अगदी हातावरती 5 मिनिटात थापून होतात आणि तळूनही झालेले आहेत आणि आता आपण हे सर्व्हिंगला घेऊया. इतके सारे वडे आपले अगदी बोलता बोलता तयार झालेले आहेत. तर आपण हे छान असं सर्व्ह करूया. मटण आणि मस्त असे कोकणी स्टाईलचे वडे. तर ही मटणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि हे वडे तुम्हाला आवडले का आणि तुम्ही टी टाईम स्नॅक्ससाठी बनवले का ते मला कमेंट करून नक्की सांगा. याचबरोबर तुम्ही मटण कसं बनवता ते सुद्धा मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता. तर अशाच छान छान रेसिपीजसाठी मीनास तडका या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.